राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं मुंबईत सुरुवात. राज्यपालांनी अभिभाषणात मांडला राज्य सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा. राज्य सरकार सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केल्या वर्ष 2024-25च्या 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या. ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांसाठी सर्वाधिक निधी. विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्चला होणार पोटनिवडणूक. गोपीचंद पडळकर, आमशा पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर आणि रमेश कराड यांच्या जागा रिक्त. भारताला ज्ञान आधारित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी संशोधनावर भर द्यावा. व्हिजिटर परिषदेत राष्ट्रपतींचं आवाहन. जागतिक वन्यजीव दिवसाचं औचित्य साधून गीर इथं आशियाई सिंहाच्या संवर्धनाशी संबंधित उपक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. वन्यजीव मंडळाची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस येत्या काही वर्षात महाराष्ट्रात $8 अब्ज अधिक गुंतवणूक करणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. अमेरिकेसोबत अपूर्ण राहिलेल्या खनिज करारावर स्वाक्षरी करण्यास झेलेन्स्की यांनी दर्शवली तयारी, तर ब्रिटन आणि फ्रान्सचा शांतता करारासाठी पुढाकार. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन न करता समाज माध्यमात सभ्य वर्तनाचे नियम बनवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या रणवीर अलाहाबादी या प्रकरणी केंद्र सरकारला सूचना. आणि 97व्या ऑस्कर्स अकादमी पुरस्कारात दिग्दर्शक सेन बेकर्स यांचा अनोरा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 5 पुरस्कारांचा ठरला मानकरी. नमस्कार.